नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर 1 ऑगस्टपर्यंत सलग 4 दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक जिल्ह्यासह घाटमाथ्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी। नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे नदी ओढ्यांना पूर। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। 8 दिवसांपासून धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये 4 वक्राकार दरवाजांमधून 15,655 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता। दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस। अर्ध्या तासापेक्षा जास्त पाऊस पडत असल्यामुळे पिकांना जीवनदान। जिल्ह्यातील जलसाठे भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा वाढला। गतवर्षीपेक्षा 1.21 टीएमसी जास्त पाणीसाठा जमा। भंडाऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। धरणातून 1,35,691 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। धरणाचे 33 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले। 17 दरवाजांमधून 1,27,256 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 6 दरवाजांमधून 10,832 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली। गडावर पायी जाणाऱ्या मार्गाचा काही भाग खचल्यानं हा मार्ग पूर्णपणे बंद। सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। स्थानिकांच्या मदतीनं दरड हटवून मार्ग पूर्ववत करण्याचं काम सुरू। राज्यामध्ये 24,667 हेक्टरवरील सोयाबीन पीक बाधित। बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे सोयाबीन पीक बाधित। निकृष्ट दर्जाचं बियाणं दिल्याप्रकरणी 85 कंपन्यांवर कायदेशीर कारवाई। शेतकऱ्यांना तातडीनं पर्यायी बियाणं उपलब्ध करून देण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे आदेश।